राज्यातील लाडक्या बहिणींसाठी पुन्हा एकदा खुशखबर. हो बहिणींनो, तुम्हाला जानेवारीचे 1500 रुपये मिळाले ना. हे बघा, जानेवारीचे 1500 रुपये मिळाल्यानंतर आता तुम्हाला फेब्रुवारीचा हप्ता सुरू झाला. हो, फेब्रुवारीचे पैसे आता तुमच्या खात्यामध्ये वाटप सुरू झालेले आहेत आणि भरपूर बहिणींना आता 3000 रुपये वाटप करण्यात आलेले आहे. आता तुम्ही म्हणाल की फेब्रुवारीचे तर 1500 रुपयेच आहेत, मग 3000 रुपये कसे काय? हे बघा, तुमचं म्हणणं बरोबर आहे. काही बहिणींना हे 3000 रुपये मिळत आहे आणि काही बहिणींना फेब्रुवारीचे 1500 रुपयेच येणे सुरू झालेले आहे. आणि ही वाटप आजच सुरू झालेले आहे आणि वाटप आज सुरू झाले, त्यामुळे व्हिडिओ पूर्ण बघा. तुम्हाला सर्व सांगतो किती जिल्ह्यात आज वाटप सुरुवात झाली. तुमच्या खात्यामध्ये जरी आले नसेल 1 रुपया पण, तर तुम्हाला सांगतो मी आज तुमच्या खात्यामध्ये किती वाजता हप्ता जमा होईल फेब्रुवारीचा, ते संपूर्ण माहिती सांगतो. आणि काही बहिणींना जास्त रक्कम मिळत आहे, काही बहिणींना 1500 मिळत आहेत. तसेच लाडक्या बहिणींनो बघा, 1,61,000 रुपये संदर्भात पण सर्वात महत्त्वाची अपडेट आहे लाडक्या बहिणींसाठी. 1,61,000 रुपये संदर्भात तर संपूर्ण माहिती आपण जाणून घेऊया. आजचा हा व्हिडिओ फारच महत्त्वाचा आहे आणि हा व्हिडिओ जरी तुम्ही पूर्ण बघितला ना, तर तुम्हाला एक एक माहिती समजून जाईल. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पूर्ण बघण्याचा प्रयत्न करा. अत्यंत महत्त्वाची माहिती आहे तुमच्यासाठी. बघा, चला आता मी तुम्हाला सांगतो संपूर्ण माहिती. अत्यंत महत्त्वाची माहिती आहे राज्यातील लाडक्या बहिणींसाठी. हे बघा बहिणींनो, जानेवारीचा हप्ता जमा झालेला आहे राज्यातील सर्व पात्र बहिणींच्या खात्यामध्ये. आणि काय झालं, जो जानेवारीचा हप्ता आहे तो भरपूर बहिणींना आलाच नाही. का आला नाही? आता यामध्ये भरपूर कारण असू शकतात. KYCचं महत्त्वाचं कारण आहे. भरपूर लाडक्या बहिणींनी KYC केलेली नाही. ज्या बहिणींनी केलेली असेल त्यांनी ती चुकीची केली, त्यामुळे देखील त्यांचा हप्ता थांबवण्यात आलेला आहे. त्यांना दुरुस्तीसाठी आता 31 मार्चपर्यंत तारीख देण्यात आलेली आहे. ज्यांची KYC चुकलेली आहे त्यांनी दुरुस्त करा. आता बघा, ही दुरुस्ती चालू आहे आणि यामध्ये भरपूर बहिणींनी दुरुस्ती पण केली. आणि ज्यांनी दुरुस्ती केली त्यांच्यासाठी गुड न्यूज आहे. गुड न्यूज, आनंदाची बातमी. हो, ज्यांनी KYC दुरुस्ती केली ना त्यांच्यासाठी खुशखबर आहे. तुम्हाला याच व्हिडिओमध्ये ती खुशखबर पण सांगतो. व्हिडिओ पूर्ण बघा. हे बघा लाडक्या बहिणींनो, आता जानेवारीचे 1500 रुपये जमा झाले आणि त्यानंतर लगेच हा जो जानेवारीचा हप्ता होता हा 19वा हप्ता होता लाडकी बहीण योजनेचा. आता 20वा हप्ता वाटप सुरुवात होत आहे. 20वा हप्ता 1500 रुपये येत आहे, परंतु काही बहिणींना 3000 रुपये वाटप सुरुवात झालेलं आहे, असं आहे ते. ओके, आता 3000 रुपये का मिळत आहे आणि काही बहिणींना 1500 रुपये का मिळत आहे ते संपूर्ण तुमच्यासमोर स्पष्ट होणार आहे. महत्त्वाचं म्हणजे किती जिल्ह्यात आज वाटप सुरुवात झाली हे महत्त्वाचं आहे. आज वाटप किती जिल्ह्यात झाली, तुमचा जिल्हा पण आहे का यादीमध्ये, हे पाहणं फार महत्त्वाचं आहे. आणि आपण बघत आहोत दिवसेंदिवस लाडक्या बहिणी योजनेमधून भरपूर बहिणी अपात्र देखील होत आहे. भरपूर बहिणींचा हप्ता बंद होत आहे. आणि आता किती लाडक्या बहिणींना हप्ता मिळणार आहे आणि किती बहिणी यामध्ये पात्र असणार आहेत, किती बहिणींना योजनेतून बाहेर काढेल हे देखील आपण समजून घेणार आहोत. सर्वात महत्त्वाची माहिती, किती बहिणींना बाहेर काढलं. कारण निधी जरी बघितला आपण, निधी भरपूर कमी आला होता जानेवारीचा आणि आता फेब्रुवारीचा पण कसा निधी आलेला आहे ते पण तुम्हाला दाखवतो आणि हप्ता किती जिल्ह्यात आला ते पण सांगतो. तर बघा, तुम्हाला हप्ता पाहिजे असेल तर व्हिडिओ पूर्ण बघा. चला आता सांगतो मी तुम्हाला सर्व काही. हे बघा, हप्ता पाहिजे असेल तर हा व्हिडिओ पूर्ण बघायचा आहे लाडक्या बहिणींनो. हो, तुम्हाला सांगतो मी, हप्ता जो आहे ना वाटप त्याची आता सुरुवात होत आहे. आणि हप्ता लाडक्या बहिणींना पाहिजे असेल तर तुम्हाला हा व्हिडिओ पूर्ण बघायचा आहे. कारण तुम्हाला मी संपूर्ण माहिती या संदर्भात देणार आहे. संपूर्ण माहिती देणार आहे आणि तुमच्यासाठी फार महत्त्वाचे अपडेट देखील आहेत. हे बघा, पहिले ही योजना आली तेव्हा भरपूर बहिणी लाडकी बहीण योजनेचा लाभ मिळायचा, परंतु त्यानंतर निकषमध्ये आले.
निकषमध्ये 4 चाकी वाहन असेल तर हप्ता बंद झाला. त्यानंतर तुमचं उत्पन्न 2.5 लाखपेक्षा जास्त असेल तर हप्ता बंद झाला. तुम्ही 2-2 योजनेचा लाभ घेत असाल तर हप्ता बंद झाला. तुम्ही इन्कम टॅक्स भरत असाल तर तुमचा हप्ता बंद झाला. त्यानंतर अजून आहे की तुम्ही सरकारी नोकरीवरती असाल तर तुमचा हप्ता बंद झाला. संपूर्ण या गोष्टींमुळे हप्ता भरपूर बहिणींचा बंद झाला. ठीक आहे, हे निकष होते त्यामुळे बंद झाला, परंतु ज्या बहिणी पात्र होत्या त्यांचा पण हप्ता बंद करण्यात आला. कशामुळे? मग ई-KYC आली. ई-KYC आली. ई-KYC भरपूर बहिणींनी केली, काही बहिणींनी KYC केलीच नाही, त्यांचा हप्ता बंद झाला. ज्यांनी KYC केली नाही त्यांचा हप्ता बंद झाला. त्यानंतर ज्यांनी ई-KYC केली त्यांना हप्ता मिळत आहे, परंतु काही बहिणींनी ई-KYC करून देखील त्यांना हप्ता मिळत नाही, कारण त्यांनी ई-KYC चुकीची केली होती. त्यामुळे त्यांना दुरुस्तीचा ऑप्शन देण्यात आलेला आहे. दुरुस्ती जी आहे, दुरुस्ती तुम्हाला करता येणार आहे 31 मार्चपर्यंत. मी पुन्हा सांगत आहे तुम्हाला, आणि करून घ्या दुरुस्ती KYCची, नाहीतर मग हप्ता थांबवला जाईल. बरं, हे दुरुस्ती करावीच लागणार आहे सर्व लाडक्या बहिणींना, ज्यांची चुकीची असेल, ज्यांचे मागील हप्ते थांबलेले असतील. आता ज्या बहिणींचे मागील हप्ते थांबलेले आहेत त्यांना ते पण मिळतील का, ते देखील आपण व्हिडिओमध्ये समजून घेणार आहोत. आता अत्यंत महत्त्वाची माहिती बघा. चला, आता महत्त्वाची माहिती मी तुम्हाला सांगतो. राज्यातील सर्व पात्र बहिणींसाठी फारच महत्त्वाची माहिती आहे. इथून व्हिडिओ पूर्ण बघायचा आहे. हे बघा, ई-KYCमुळे लाभार्थी संख्येत घट. आता हप्ता वाटप सुरू झाला, 20वा हप्ता वाटप सुरू झाला, याबद्दल तुम्हाला माहिती भेटणार आहे, परंतु पहिली ही माहिती समजून घ्या. ही माहिती फार कामाची आहे. ई-KYCमुळे लाभार्थ्यांची संख्येत घट. आता ही माहिती काय पहिले समजून घ्या. डिसेंबर 2025च्या हप्ता जानेवारी महिन्यात 14 तारखेदरम्यान सुमारे 1,60,00,000 महिलांच्या खात्यात जमा करण्यात आला होता. सुरुवातीला या योजनेअंतर्गत सुमारे 2,46,00,000 महिला नोंदणीकृत होत्या, आणि मात्र राज्य सरकारने ई-KYC अनिवार्य केल्यानंतर लाभार्थी संख्येत घट झाल्याचे दिसून आले. बघा, त्यानंतर 31 डिसेंबरपर्यंत ई-KYC पूर्ण करायचे आदेश देण्यात आले होते. त्यानुसार 1,90,00,000 महिलांनी प्रक्रिया पूर्ण केली, आणि त्यापैकी 1,60,00,000 महिलांनाच हप्ता मिळाला. बघा, तर आता सध्या तरी किती बहिणींना हप्ता मिळत आहे हा महत्त्वाचा प्रश्न होता ना. तर 1,60,00,000 महिलांनाच हप्ता मिळत आहे आता सध्या तरी. ओके, आता महत्त्वाची माहिती आपण समजून घेणार आहोत. तर बघा, आपण जरी बघितलं तर हप्ता जो मिळत आहे आता 1,60,00,000 महिलांना, आता भरपूर बहिणींचा हप्ता जो आहे तो बंद झालेला आहे डायरेक्ट. आणि कशामुळे बंद झालेला आहे? KYCमुळेच बंद झालेला आहे. मी तुम्हाला आधीच सांगितलं, संपूर्ण गोष्टी सांगितल्या. आणि बघा, जरी तुम्हाला दुरुस्तीचं ऑप्शन 31 मार्चपर्यंत देण्यात आलेलं आहे ना, तर ते करून घ्या. जरी तुम्ही ती दुरुस्ती पण केली नाही ना, मग कायमचा तुमचा हप्ता बंद होऊन जाईल. मग तुम्हाला योजनेचा लाभ भेटणारच नाही. समजलं तुम्हाला? तुम्हाला ते करून घ्यायचं आहे. जरी KYCमध्ये तुम्हाला दुरुस्तीचं जरी सांगितलेलं आहे ना, तर ते करून घ्या, नाहीतर मग तुम्हाला कायमचा तुमचा हप्ता बंद होऊन जाईल बहिणींनो. त्यामुळे तुम्हाला फार मोठा पछतावा होईल तेव्हा. परंतु आता सरकारने सांगितलेलं आहे KYC दुरुस्ती करायचं, तर ते आताच करून घ्या. आताच करून घ्या ते, नाहीतर मग पुढे अजून वेळ मिळत नाही. आता तुम्ही म्हणाल की 31 मार्च भरपूर वेळ आहे, अजून काहीच वेळ नाही. लवकरात लवकर करून घ्या, आताच करून घ्या ते काम. कल करे सो आज कर, असं जी म्हण आहे ना, ती खरी आहे. ते आताच करून घ्या तुम्ही, नाहीतर मग पुढे चालून तुमचा हप्ता बंद होऊ शकतो. चला बघा, आता महत्त्वाची माहिती, किती बहिणींना हप्ता वाटप सुरुवात झाली त्याबद्दल आता महत्त्वाची माहिती आपण समजून घेऊया. चला, आता आपण समजून घेणार आहोत अत्यंत महत्त्वाची माहिती. राज्यातील लाडक्या बहिणींसाठी फारच महत्त्वाची माहिती आहे. आता किती बहिणींना हप्ता आला आज त्याबद्दल माहिती समजून घेऊया. हे बघा, ई-KYC दुरुस्तीसाठी 31 मार्च 2026पर्यंत मुदत देण्यात आली आहे. मी तुम्हाला आधी सांगितलं 31 मार्चच्या पहिलेच तुम्ही KYC दुरुस्ती करून घ्या, जरी तुम्हाला मागील हप्ते आले नसतील तर. मागचे हप्ते ई-KYC करताना काही महिलांकडून चुकीचे पर्याय निवडले गेल्यामुळे त्यांना हप्ता मिळण्यात अडचणी आल्या. त्यामुळे सरकारने लाभार्थींना 31 मार्च 2026पर्यंत ई-KYC दुरुस्तीसाठी अंतिम संधी दिली आहे.
पात्र महिलांनी वेळेत दुरुस्ती करून हप्त्याचा लाभ घ्यावा असे आवाहन करण्यात आले आहे. आतापर्यंत 19 हप्ते जमा झालेले आहेत बहिणींना आणि आता 20वा हप्ता वाटप सुरुवात झालेली आहे. चला याबद्दल जी माहिती आहे ती सांगतो तुम्हाला, परंतु 31 मार्चपर्यंत तुम्हाला दुरुस्ती करून घ्यायची आहे लाडक्या बहिणींनो. ओके, आतापर्यंत 19 हप्ते तुम्हाला जमा झाले होते. जुलै 2024मध्ये सुरू झालेल्या या योजनेअंतर्गत जानेवारी 2026पर्यंत एकूण 19 हप्ते वितरित करण्यात आले आहेत. तसेच प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना आणि नमो शेतकरी सन्मान निधीचा लाभ घेणाऱ्या महिला शेतकऱ्यांना दर महिन्याला या योजनेमार्फत 500 रुपये अतिरिक्त दिले जातात. कारण ऑलरेडी 2 योजनेमार्फत तुम्हाला आता 6,000 रुपये मिळतात. नमोचे 6,000 आणि PM किसानचे 6,000 किती झाले? 12,000 झाले, बरोबर. त्यामुळे लाडक्या बहिणींना बघा, या लाडक्या बहिणींना मग काय केलं जातं की बघा, जरी 12,000 रुपये मिळतात तर मग 12 महिन्यात जरी आपण हिशोब जरी केला तर 12 महिन्यात 12,000 मिळतात. म्हणजे एक महिना 1,000 रुपयेचा त्यांना मिळतो. मग जरी 1,000 रुपयेचा ऑलरेडी दुसऱ्या योजनेमार्फत तुम्हाला मिळत असेल, असा नियम आहे की जरी ऑलरेडी तुम्हाला एखाद्या योजनेमार्फत 1,000 रुपये मिळत असतील तर मग लाडकी बहीण योजनेमार्फत तुम्हाला 500 मिळतील. त्याचप्रमाणे या बहिणींना 500 रुपये मिळत आहेत. म्हणजे 1,000 आणि 500 1500 झाले, बरोबर. आणि जरी तुम्हाला एखाद्या योजनेमार्फत 500 रुपये मिळत असतील तर मग तुम्हाला लाडकी बहीण योजनेमार्फत 1,000 रुपये मिळतील. म्हणजे टोटल झाली 1500ची. ओके, असं आहे ते, तुम्हाला समजलं असेल. पुढे बघा, ही योजना जुलै 2024मध्ये सुरू झाली तेव्हा सुमारे 2,46,00,000 महिलांनी नोंदणी केली होती. त्यानंतर सरकारने 31 डिसेंबरपर्यंत KYC करण्याचं सांगितलं. त्यानंतर 1,90,00,000 महिला प्रक्रिया पूर्ण करू लागल्या आणि मात्र कागदपत्रांची त्रुटी आणि चुकीच्या पर्यायामुळे सुमारे 1,60,00,000 पात्र महिलांनाच हप्ता आता मिळालेला आहे. डिसेंबरचा असो, त्यानंतर जानेवारीचा असो आणि आता फेब्रुवारीचा. ओके, तर 1,60,00,000 बहिणींनाच हप्ता दिला जात आहे आणि एवढ्याच बहिणी आता लाडकी बहीण योजनेसाठी खऱ्या पात्र ठरलेल्या आहेत असं सांगण्यात येत आहे. परंतु KYC दुरुस्ती केल्यानंतर संख्या अजून वाढेल लाडक्या बहिणींची असं दिसून येत आहे आणि 31 मार्चपर्यंत KYC करून घ्या. आता समजून घेऊया जो हप्ता वाटप सुरुवात झालेला आहे 20वा हप्ता. हा 20वा हप्ता जो आहे ना, काही बहिणींना 1,500 रुपये आणि काही बहिणींना 3,000 रुपये वाटप सुरुवात झालेलं आहे आणि याबद्दल माहिती आपण समजून घेऊया. बघा ती माहिती आता. चला, फारच महत्त्वाची माहिती आपण बघणार आहोत आता. 20वा हप्त्याची तुम्ही सर्वजण आतुरतेने वाट बघत होते, म्हणजे फेब्रुवारीचा हप्त्याची तुम्ही वाट बघत होते ना लाडक्या बहिणींनो. तुमच्यासाठी फारच महत्त्वाची माहिती आहे आता. बघा, लक्षपूर्वक ऐका मी काय सांगत आहे, फार महत्त्वाची माहिती आहे राज्यातील लाडक्या बहिणींसाठी. जो 20वा हप्ता आहे ना बहिणींनो, काही बहिणींना तो 1,500 रुपये येत आहे आणि काही बहिणींना 3,000 रुपये येत आहे. आता तुम्ही म्हणाल 3,000 रुपये का मिळत आहे काही बहिणींना? भरपूर बहिणींना ना जानेवारीचा हप्ता पण मिळाला नाही. जानेवारीचा हप्ता काही कारणास्तव मिळालेला नसेल तर जानेवारीचे 1,500 रुपये आणि फेब्रुवारीचे 1,500 झाले ना 3,000 रुपये, बरोबर ना. 2 महिन्याचे 3,000 रुपये, म्हणजे ज्यांचे मागील हप्ते राहिलेले असतील त्यांना मागील हप्ते मिळतील. परंतु KYC दुरुस्तीनंतर आता ज्या बहिणी KYC दुरुस्त करत आहेत त्यांना अधिक रक्कम मिळणार आहे. काही बहिणींना 4,500 रुपये पण येऊ शकतात, काही बहिणींना 6,000 रुपये पण येऊ शकतात. 4 महिन्याचे पैसे तुमचे बाकी असतील तर 6,000 रुपये मिळतील. 3 महिन्याचे पैसे बाकी असतील तर 4,500 रुपये. 2 महिन्याचे पैसे बाकी असतील तर 3,000 रुपये मिळतील लाडक्या बहिणींनो अतिरिक्त तुम्हाला. तर हा नियम आहे. परंतु KYC दुरुस्तीनंतर आणि तुमचे मागील हप्ते किती थांबलेले आहेत त्यावरती ते डिपेंड असणार आहेत. परंतु मागील सर्व हप्ते मिळालेले असतील तर मग लाडक्या बहिणींना फक्त 1,500 रुपये 20वा हप्ता भेटणार आहे. आलं तुमच्या लक्षात? आणि लाडक्या बहिणींनो, हप्ता बघा, तुम्हाला जानेवारीचा हप्ता मिळाला, आता तुम्हाला फेब्रुवारीचा हप्ता मिळणार आहे. अजून वाटप याची सुरुवात झालेली नसेल तर काहीच टेन्शन घेण्याची जरूरत नाही. अपडेट आलेले आहे सूत्रांकडून. बघा, अधिकृत माहिती सांगत आहे मी तुम्हाला. सूत्रांकडून जी माहिती आलेली ती माहिती सांगत आहे. हप्ता लवकर देण्याचं नियोजन आहे म्हणे. कोणता हप्ता? फेब्रुवारीचा 20वा हप्ता लवकर देण्याचं नियोजन आहे. त्यामुळे लवकरात लवकर आता तो हप्ता तुमच्या खात्यामध्ये जमा होईल. त्यामुळे तुम्ही आपल्या चॅनलचे रेग्युलर व्हिडिओ बघा, तुम्हाला सत्य माहिती पाहायला भेटेल. कोणत्या क्षणी तुमच्या खात्यामध्ये जानेवारीचा हप्ता वाटप होईल आणि ज्या बहिणींचे मागील हप्ते थांबलेले असतील त्यांना मागील हप्ते पण भेटणार आहेत KYC दुरुस्ती केल्यानंतर. ओके, आता महत्त्वाचं म्हणजे मी तुम्हाला बोललो होतो 1,00,000
61,000 रुपये संदर्भात. तर लाडक्या बहिणींनो 1,61,000 रुपये संदर्भात अपडेट फार महत्त्वाचे आहे. चला बघा, आता आपण बघणार आहोत टॉप कामाच्या ताज्या बातम्या ज्या तुम्हाला कुठल्याही न्यूज चॅनलवर मध्ये पाहायला भेटत नाही. बघा त्या बातम्या. चला, आता मी तुम्हाला अशा टॉप कामाच्या बातम्या सांगणार आहे ज्या तुम्हाला कुठल्याही न्यूज चॅनलमध्ये पाहायला भेटणार नाहीत. पहिलीच बातमी आहे, ट्रम्प यांचा भारताला मोठा झटका. थेट 125% टॅरिफची घोषणा. कोणत्या भारतीय कंपन्यांचे धाबे दणाणले. बघा, अमेरिकेच्या सुप्रीम कोर्टाने व्यापार करारावर डोनाल्ड ट्रम्प यांना झटका दिला. मात्र त्यानंतरही ट्रम्प प्रशासन आपल्या भूमिकेवर ठाम असल्याचं संकेत दिसू लागले आहेत. अमेरिकेने भारतासह आशियाई देशांना झटका देणारा निर्णय घेतला आहे. अमेरिकेनं सौर ऊर्जेबाबत महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. ट्रम्प सरकारने तब्बल 125% व्यापार कर लागू केला आहे आणि याचा परिणाम भारतीय कंपन्यांवरही होणार आहे. जागतिक सौर ऊर्जा बाजारपेठेत अमेरिकेने एक अत्यंत कठोर पाऊल उचलले असून भारत, इंडोनेशिया आणि लाओस येथून आयात होणाऱ्या सौर सेल्स आणि पॅनलवर मोठ्या प्रमाणात प्रतिभारित शुल्क लागू करण्याचा निर्णय घेतला आहे. अमेरिकेच्या वाणिज्य विभागाने 25 फेब्रुवारी रोजी हा निर्णय घेतला. या निर्णयाची घोषणा केली. यामुळे भारतीय सौर ऊर्जा निर्यातदारांसमोर निर्यातदारांसमोर मोठे आर्थिक आव्हान उभे राहिले आहे. सरकारी अनुदानाचा अमेरिकेला आक्षेप. हे बघा, अमेरिकन वाणिज्य विभागाच्या मते भारत आणि संबंधित देशांमधील सौर कंपन्यांना त्याचा सरकारकडून मोठ्या प्रमाणावर अनुदान मिळत आहे. यामुळे ही उत्पादने अमेरिकन बाजारपेठेत अत्यंत स्वस्त दरात उपलब्ध होत असून त्याचा स्थानिक अमेरिकन कंपन्यांना फटका बसत आहे. समान स्पर्धेची संधी निर्माण करण्यासाठी हे शुल्क लादण्यात आल्याचे अमेरिकेने स्पष्ट केले आहे. किती टक्के व्यापार कर. तर बघा, भारतातील मुद्रा सोलरवर 125.87%, तर इंडोनेशियाच्या PT ब्लू स्काय सोलरवर 143.3% इतके प्रचंड शुल्क आकारले गेले आहे. गेल्या वर्षी या 3 देशांमधून अमेरिकेने सुमारे $4.5 अब्ज किमतीचे सौर, हे बघा, $4.5 अब्ज किमतीची सौर उपकरणे आयात केली होती, जे एकूण आयातीच्या 2/3 इतके आहे. दरम्यान लाओसच्या सोलार स्पेस टेक्नॉलॉजी सोल कंपनीच्या वकिलांनी सांगितले की तुर्तास हा निर्णय प्राथमिक स्तरावर आहे. याबाबतचा अंतिम निर्णय हा जुलै महिन्यात जाहीर होण्याची शक्यता आहे. त्याशिवाय टॅरिफ लागू केलेल्या कंपन्यांनी उत्पादन खर्चापेक्षाही कमी दरात उत्पादनाची विक्री केली का, जेणेकरून अमेरिकन कंपन्यांवर याचा परिणाम होईल, हे देखील पुढील महिन्यात तपासले जाणार असल्याची माहिती त्यांनी माहिती दिली. स्थानिक उद्योगांचा दबाव आता काय आहे त्या संदर्भात माहिती बघा. अलायन्स फॉर अमेरिकन सोलर मॅन्युफॅक्चरिंग अँड ट्रेड या अमेरिकन कंपन्यांच्या गटाने जो काही दाखल केलेल्या कायदेशीर तक्रारीनंतर हा निर्णय घेण्यात आला आहे. यामध्ये फर्स्ट सोलर आणि मिशन सोलर यासारख्या दिग्गज कंपन्यांचा समावेश आहे. अमेरिकेत अब्जावधी डॉलर्सची गुंतवणूक करणाऱ्या या कंपन्यांनी देशांतर्गत उत्पादनाचा संरक्षणाची मागणी केली होती. ओके, चला ही बातमी समजली. पुढील बातमी बघा. चला, बातमी नंबर 2 आहे, सर्वेक्षणातून होणार रेशन ग्राहकांची खातरजमा. घरोघरी जाऊन घेतली जाणार माहिती. केंद्र सरकारकडून खाजगी कंपनी नियुक्ती. केंद्र सरकारने रेशन ग्राहकांच्या सर्वेक्षणासाठी खाजगी कंपनी नियुक्त केली आहे. ही कंपनी घरोघरी जाऊन ग्राहकांचे संरक्षण करणार आहे. यातून रेशन ग्राहकांची खातरजमा केली जाणार आहे. हे बघा, त्यानंतर याचा अहवाल ही कंपनी केंद्रीय अन्न पुरवठा मंत्रालयाला देणार आहे. यासाठी ग्राहकांची यादी निश्चित केली असून त्यांचे सर्वेक्षण केले जाईल. जिल्ह्यांमध्ये अंत्योदय आणि प्राधान्य गटातून धान्य घेणाऱ्यांची संख्या सुमारे 25 लाख आहे. या सर्वांना रेशनचे धान्य दिले जाते. काही महिन्यापूर्वी राज्य शासनाने जिल्हा पुरवठा विभागाला
20,310 ग्राहकांची यादी दिली आहे. या व्यक्तींनी धान्य न घेतल्याने त्यांचे रेशन बंद करण्यात आले आहे. ज्या ग्राहकांना रेशनच्या धान्याची आवश्यकता नाही त्यांनी ते परत करावे यासाठी शासनाने गिव्ह इट अप योजना सुरू केली. मात्र याला अत्यल्प प्रतिसाद मिळाला. जिल्ह्यातील हे बघा, जिल्ह्याची लोकसंख्या सुमारे 40 लाख असून त्यातील 25 लाख व्यक्ती रेशन धान्य घेत आहेत. अशीच विसंगती विसंगती अन्य राज्यात आणि जिल्ह्यातही आहे. हे बघा, अन्य राज्यात आणि जिल्ह्यातही आहे. त्यामुळे केंद्र सरकारने विविध निकष लावून एक संभाव्य यादी केली आहे आणि या यादीमधील व्यक्तींचे सर्वेक्षण केले जाणार आहे. यासाठी एक खाजगी कंपनी नियुक्ती करण्यात आली असून ही कंपनी स्वतंत्रपणे सर्वेक्षण करेल. यामध्ये जिल्हा पुरवठा विभागाचा फारसा सहभाग नसणार आहे. ओके, तर या सर्वेक्षणात ग्राहकांच्या कुटुंबातील सदस्य संख्या, महिन्याला मिळणारे धान्य, सर्वात जास्त वापरला जाणारा धान्य प्रकार, रेशनवरील अवलंबित्व, नोकरी व्यवसायाचे स्वरूप, कुटुंबाची आर्थिक प्राप्ती या सगळ्या गोष्टींची माहिती घेतली जाणार आहे. प्रत्यक्ष लाभार्थी कोण आहेत याचीही खातरजमा या सर्वेक्षणातून होणार आहे. याचा अहवाल केंद्रीय अन्न व पुरवठा विभागाला पाठवला जाणार असून या अहवालातून रेशन ग्राहकांचे नेमके चित्र समोर येणार आहे. ओके, ग्राहकांच्या आर्थिक स्थितीचा आढावा. आता शासनाने निर्धारित केलेल्या यादीमधील व्यक्तींची आर्थिक स्थिती विविध निकष लावून ठरवली गेली आहे. त्यामुळे या सर्वेक्षणात याचीही खातरजमा केली जाईल. त्यातून किती ग्राहकांना रेशनच्या धान्याची निकड आहे, वर्षातील किती महिने त्यांनी धान्य घेतले याची माहिती मिळेल. चला, ही बातमी समजली. बातमी नंबर 3 बघा, शेवटची बातमी आहे आता. चला, आता शेवटची बातमी आहे, बातमी नंबर 3. तुम्ही खरेदी केली होती का? स्वस्ताईनंतर अचानक सोन्याच्या दरात उसळी, चांदीही चमकली. काय आहे भाव? सोने चांदीच्या दरामधील अनिश्चितता कमी होण्याचं नाव घेत नाही. अमेरिकेच्या नव्या टॅरिफबाबत वाढती अनिश्चितता आणि अमेरिका इराण अणु चर्चेपूर्वी मध्य पूर्वेतील भूराजकीय तणाव यांच्या पार्श्वभूमीवर मागणी वाढल्यामुळे सोने चांदीच्या भावात तेजी आली आहे. हे बघा, घसरणीनंतर सोने चांदीच्या दरात पुन्हा तेजी. देशांतर्गत वायदे बाजार MCXवर सोन्याचा भाव 1.60 लाख रुपयांवर उसळला तर चांदीची किंमत जवळपास 2% वाढली. भूराजकीय तणावाने मजबूत डॉलरच्या पार्श्वभूमीवर आता सोन्याच्या किमती किंचित वाढल्या आहेत. देशांतर्गत जो काही भाव आहे मागील बंदपेक्षा 0.52% वाढून प्रति 10 ग्रॅम 24 कॅरेटचा भाव 1,60,794 रुपये झाला. हे बघा, मी तुम्हाला सुरुवातीला बोललो तो तुमच्यासाठी बघा, मी माहिती दिली होती 1,61,000 रुपये संदर्भात मी तुम्हाला बोललो होतो ना, तर हीच ती माहिती आहे. तर 1,60,794 म्हणजे जवळपास 1,61,000 रुपये पकडा, एवढा 24 कॅरेट सोन्याचा भाव आहे. आणि हे 1,61,000 रुपये हे सोन्याचे भाव होते. आलं तुमच्या लक्षात? तर लाडक्या बहिणींनो, सोन्याचे भाव पण जाणून घेणं तुमच्यासाठी फार महत्त्वाचं असतं. तुम्ही सोनं वगैरे खरेदी करतात ना, तर रोजचे सोन्याचे भाव पण तुम्हाला मी सांगण्याचा प्रयत्न करत असतो व्हिडिओमध्ये. तर 10 ग्रॅमचा 24 कॅरेटचा शुद्ध सोन्याचा भाव आहे हा 1,61,000 रुपये. आलं तुमच्या लक्षात? चला, ही अपडेट तुम्हाला समजली असेल. 1,61,000 रुपये संदर्भात पुढे बघा सोन्याचा भाव होता तो. तर MCX सोन्याचा एप्रिल वायदा भाव 1,100 रुपये किंवा 0.70% वाढून 1,60,072 रुपये प्रति 10 ग्रॅम झाला. तर MCX चांदीचे मार्च फ्युचर 7,272 रुपये किंवा जवळजवळ 3% वाढीस 2,67,990 रुपये प्रति किलो आहे. अशा प्रकारे व्यापारी तणावाने भूराजकीय जोखमीमुळे मौल्यवान धातूंनी आदल्या दिवसांचे नुकसान भरून काढले. ओके, अमेरिका इराण तणावाचे सोने चांदीवर परिणाम. अमेरिका इराणमधील तणाव आणि टॅरिफ आकारणीवरील अनिश्चिततेमुळे गुंतवणूकदारांनी सुरक्षित खरेदीसाठी गर्दी केल्याने आंतरराष्ट्रीय स्तरावर सोन्याच्या किमतीही वाढल्या. एप्रिल अमेरिकेतील सोन्याचा वायदा जवळजवळ 1% वाढून 5,211.80 वर पोहोचला.
भारतातील सोन्याचे आणि चांदीचे दर आंतरराष्ट्रीय बाजारातील चढ उतारावर अवलंबून असतात. ओके. दुसरीकडे बघा, गुरुवारी होणाऱ्या अमेरिका इराण चर्चेबद्दलच्या आशावादामुळे जोखीम प्रीमियम जे आहे किंचित कमी झाली, ज्यामुळे किमती उच्च पातळीवर मर्यादित राहिल्या. चालू भूराजकीय घडामोडींमुळे अस्थिरता वाढण्याची शक्यता असून चर्चेत कोणतंही चिघळलं किंवा परिस्थिती बिघडल्यास सोने चांदी खरेदी पुन्हा सुरू होऊ शकते. भूराजकीय आघाडीवर इराण आणि अमेरिका गुरुवारी जिनेव्हा येथे अणुचर्चेचा तिसरा टप्पा पार पडणार आहे. त्याचवेळी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी मंगळवारी त्यांच्या स्टेट ऑफ द युनियन भाषणात इराणवर टीका केली आणि त्याला जागतिक दहशतवादाचा नंबर 1 प्रायोजक असे संबोधले, असे हिंदुस्तान टाइम्सने वृत्त दिले आहे. मात्र आपण इराणसोबतचा हा प्रश्न राजनैतिक मार्गाने सोडवू इच्छित असल्याचेही स्पष्ट केले. चला ठीक आहे, ही माहिती समजली तुम्हाला. तर आज आपण या व्हिडिओमध्ये अत्यंत महत्त्वाच्या टॉप कामाच्या बातम्या बघितल्या आणि सुरुवातीला राज्यातील सर्वात फेमस योजना माझी लाडकी बहीण योजनेसंदर्भात पण तुम्हाला संपूर्ण माहिती सांगितली. चला ठीक आहे, संपूर्ण अपडेट तुम्हाला व्यवस्थितपणे तुम्हाला समजेल त्या भाषेमध्ये मी सांगितलं. चला या व्हिडिओला लाईक करा, या व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा. चॅनलवर पहिल्यांदा आलेला असाल तर आपलं चॅनल नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद, भेटू पुढील व्हिडिओमध्ये.